नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती, काही लोकांकडून स्वराज्याचा खजिना घेतला होता, अशा आशयाचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावरनं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही तर दोनदा सुरत लुटली, असं आज या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. सुरतमध्ये इंग्रज व्यापारी होते, डच व्यापारी होते, पोर्तुगीज व्यापारी होते. या सगळ्या व्यापाऱ्यांकडनं यावेळेस महाराजांनी खंडणी घेतली होती. त्याचप्रमाणे महाराजांना दगाफटका करू बघणाऱ्याचा मुंडकं देखील छाटलं होतं आणि हाच खरा इतिहास आहे. आम्हाला इतिहास शिकवण्याचा प्रयत्न करू नका, असं या निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. सर्वप्रथम बघूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात, हे सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चांगलंच रान पेटलं आहे. विशेषतः नेटकऱ्यांनी तर पुन्हा एकदा श्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही इतिहासकारांनी देखील श्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्या माध्यमातून त्यांनी आपल्या राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बसवली, असं देखील इतिहासकारांचं म्हणणं आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती, हा इतिहास काँग्रेसने महाराष्ट्राला सांगितला, मात्र तो इतिहास चुकीचा आहे, असं फडणवीस म्हणाले होते. या संदर्भात आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. छत्रपती शिवरायांनी एकदा नव्हे तर दोनदा सुरत लुटली आणि त्या माध्यमातून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवर देखील वचक बसवला होता. ज्या ईस्ट इंडिया कंपनीने नंतर संपूर्ण भारत व्यापला, त्या ईस्ट इंडिया कंपनीला देखील छत्रपती शिवरायांनी सुरत लुटीच्या माध्यमातून जरब बसवली होती, असं देखील यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं. आणि महाराजांनी सुरत लुटलं, हो सुरत लुटलं. जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली, त्यांना माफ केलं. पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि ही सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली. 1664 पण त्यांनी सुरत लुटली. तर एकदा नाही दोनदा लुटली, दोनदा. म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली, एक छावणी नाही, पूर्ण सुरत लुटले, पूर्ण सुरत. आणि त्याच्यातले अनेक व्यापारी तेव्हापासून मुंबईत आले. अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला असता, म्हणजे तिथे जे त्यांचं होतं स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले. आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे. बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे. आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत, वासी, बेंद्रे, तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे, पुराव्यासकट लिहिलेलं आहे. तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालं. आनंदनगर परिसरामध्ये एकाच इमारतीतील 12 राज्यातील
12 समाजांसाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचं समाज भवन प्रथमच साकारलं जात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केलं। यावेळेस आमदार प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक नगरसेवक, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक राम रेपाळे, अशोक वैती, परीक्षा सरनाईक, पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते। नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे। एका बाजूला डोंगर, मध्ये खाडी, त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळं उपलब्ध होत नाही जे ठाण्यात उपलब्ध आहे। ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। त्याचं उद्घाटन काल संपन्न झालं। याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। 12 समाजाचं मिळून समाज भवनाचंही भूमिपूजन यावेळेस संपन्न झालं। मुंबई ठाण्यात जागा मिळणं कठीण आहे, मात्र वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभं राहणार आहे। प्रत्येक समाजाला 3000 चौरस फुटांची जागा मिळणार आहे। प्रत्येक मजल्यावर 2 समाजांसाठी जागा असणार आहे। त्याचं नाममात्र भाडं 1 रुपया ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत। तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणं, ती उत्तम ठेवणं आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणं ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। धर्मवीर आनंद दिघे यांचा सगळ्या समाजांशी संपर्क होता, ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर अतिशय प्रेम होतं, त्यामुळे ठाण्यात अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जात असल्याचं देखील सांगण्यात आलं। मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात 1 लाख झाडं लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे, त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे। वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे। घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे। गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामं होतील, असं देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यापूर्वी डॉक्टर सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचं प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केलं। तसंच स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समतानगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या 3ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह, तसंच शिवाजीनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प याचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली। गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला, अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको, आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या। विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो, इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात। पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो प्रश्नच नाही। पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र, सत्यम कलेक्शन समोर, कामथे मैदान, घंटाळी, ठाणे। नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज
नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।